आहेत, युवा आहेत आणि ज्याच्या जीवावर आपण 2 वेळचं खातो त्या बळीराजासाठी देखील योजना आहे. ज्या 7 हॉर्सपॉवरपर्यंतच्या शेतीपंप आहेत त्याचं देखील कर्ज बिल माफ करण्याचा निर्णय हा आजच्या बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही लोकांनी लोकसभेला जो काही निगेटिव्ह फेक नरेटिव्ह सेट केलेला होता तो या बजेटमुळे उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून त्यांचा आता पुन्हा एकदा आकांतांडव सुरू होईल. आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी असेल, म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी असेल, विदर्भातला सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. कुठंतरी लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे प्रत्येकच प्रमुख नेते म्हणत होते की कांद्याने आम्हाला निवडणुकीत रडवलं, तिकडे सोयाबीन आणि कापसाचा फटका बसला. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आज अगोदरच कांदा, कापूस आणि सोयाबीनवर निर्णय घेतलेला होता. त्याची अंमलबजावणी आजच्या बजेटमधून झालेली आहे. परंतु जे मगाशी मी सांगितलं की लोकसभेला काही लोकांनी ठीक आहे फेक नरेटिव्ह सेट केला, परंतु त्याचं उत्तर ह्या बजेटमधनं मिळालेलं आहे आणि याची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे. दुसरीकडे आपण बघतोय की DPTCचा जो निधी असतो जिल्हा नियोजन समितीचा, त्यात 20% वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एकूण आपण जर बघितलं तर राज्याच्या तिजोरीवरती अतिरिक्त भार पडणार आहे आणि या ज्या लोकाभिमुख योजना आणि जाहीर केलेल्या आहेत त्यामुळं तिजोरीवरती भार पडेल अशा पद्धतीचा देखील टीका केली जाते. लोकांना खुश करण्यासाठी या योजना आहे. सरकार हे शेतकऱ्यांसाठी आहे, सरकार हे महिला भगिनींसाठी आहे, सरकार हे युवकांसाठी आहे आणि हे सरकार महाराष्ट्र राज्यातल्या जनतेसाठी काम करत आहे. त्याच्यामुळे तिजोरीवर बोज पडला, कर्ज काढावं लागलं तरी शेवटी जनतेच्या हिताचा निर्णय आज बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून ज्यांना अपेक्षित नव्हतं हे बजेट, ते अपेक्षित नसलेल्या लोकांना पोटसूळ उठलेलं आहे, त्यांचा त्रागा होतोय, त्यांचा आदळापड होते. आणि म्हणून मला असं वाटतं की खोटं जास्त वेळ टिकत नाही. या बजेटमधनं लोकसभेचा जो फेक नरेटिव्ह सेट केलेला होता तो उद्ध्वस्त झालेला. लोकसभेच्या फेक नरेटिव्हवर तुम्ही बोलतायत, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या फेक नरेटिव्हला मतदार भुललेले होते, ह्या ते भुललेले मतदार म्हणजे करण्याचं काम हा अर्थसंकल्प करेल आणि तुमच्याकडे आकर्षित होईल असं वाटतं का? मध्ये एकदा ते आता लोकसभेला ऐकून झालेलं आहे. मुस्लिम बांधवांमध्ये गैरसमज केलेला होता, संविधानाबाबतचा गैरसमज केलेला होता. परंतु हे बजेट जे आहे हे विधानसभेचं बजेट नाही, हे महाराष्ट्राच्या जनतेचं बजेट आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातल्या प्रत्येक घटकाला आजच्या बजेटनं न्याय दिलेला आहे. म्हणून काहींच्या पोटामध्ये पोटसूळ उठलं. पण ते एनकॅश होईल असं वाटतंय विधानसभेमध्ये, तुम्हाला त्याचं मतात रूपांतर होईल का आजच्या बजेटसाठी? हे बजेट मांडलेलं नाही, हे महाराष्ट्राच्या हितासाठी मांडलेलं बजेट